धक्कादायक जमिनीच्या वादातून 2 महिलांना जवळपास जिवंत गाडले. अत्यंत लाजिरवाणी घटना. आधी महिलांना बेदम मारहाण, नंतर जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न. शेतजमिनीचे वाद आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असतात. अनेक ठिकाणी जमिनीसाठी हत्येसारखी प्रकरणं समोर आली आहेत. मध्य प्रदेशातून आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथे 2 महिलांना जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरुद्ध FIR नोंदवला असून एका आरोपीला अटक केली आहे. मध्य प्रदेशातील रेवा येथे एका रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाला विरोध सुरू आहे. विरोध करणाऱ्या 2 महिलांवर ट्रकमधून खडी टाकल्याने ते अर्धवट गाडले. ही घटना मंगवा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हिनोटा जोरोड गावात घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेमागे कौटुंबिक वादाचे कारण सांगितले आहे. या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक लाल यांनी सांगितले की ममता पांडे आणि आशा पांडे नावाच्या महिला रस्त्याच्या बांधकामाला विरोध करत होत्या आणि त्या खड्ड्याखाली अर्धवट गाडल्या. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुराव्याच्या आधारे कारवाई केली जाईल. ADG जयदीप प्रसाद यांनी सांगितले की कुटुंबातील वादातून ही घटना घडली आहे. तक्रारदार आशा पांडे यांनी सांगितले की हा वाद त्यांचे नातेवाईक गोकर्ण पांडे यांच्या संयुक्त मालकीच्या जमिनीच्या तुकड्याशी संबंधित होता आणि त्या जमिनीवर रस्ता बनवला जात असताना त्यांनी त्यांच्या नातेवाईकासह त्याला विरोध केला. आशा पांडे यांनी पोलिसांना सांगितले की ट्रक चालकाने त्यांच्यावर खडी फेकली आणि नंतर गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी सांगितले की ट्रक जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे तर अन्य 2घांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला. तर मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की महिलांच्या सुरक्षेला त्यांच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत 3 आरोपींपैकी एकाला अटक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की रीवा जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओद्वारे माझ्या निदर्शनास आले. यामध्ये मी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, रीवा, मध्य प्रदेश.